नमस्कार मित्रांनो, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन आणि मी डॉक्टर लड्डा. तर कालच्या भागामध्ये आपण साईराम राजस्थानी मल्टीस्टेट बियाणे यांनी पण राजस्थानी मल्टीस्टेटच्या 15 शाखामध्ये 1 लाख ठेवीदाराचे 250 कोटी रुपये चुना. तर याबद्दल आपण बोलतोय. आणि सचिनराव, जसं की ज्ञानराधा, नमस्कार ज्ञानराधा आणि तुमचं साईराम, आता नेमकं राजस्थानीचं काय फंड आहे? राजस्थानी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर राजस्थानी मल्टीस्टेटची ज्या ब्रँचेस आहेत संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये, तर ह्या ब्रँचेसही गेल्या 8 महिन्यापासून बंद आहेत. राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवी ह्या 250 ते 300 कोटीच्या घरामध्ये गोरगरीब लोकांच्या अडकलेल्या आहेत. राजस्थानी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्येही मी प्रामुख्यानं तुम्हाला सांगेल की राजस्थानीच्या ठेवीदारांचा सुद्धा जीव या ठेवीपायी गेलेला आहे. लातूरचे शर्मा नावाचे सेवानिवृत्त एक कर्मचारी होते. अक्षरशः व्हेंटिलेटरवरचा फोटो त्यांनी मला टाकला होता ज्यावेळेस ते ॲडमिट होते, आणि अक्षरशः त्यांचा 8 दिवसानं त्यांचा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे जीव गेला तरी यांना पाना फुटत नाही. यांची मानसिकता अशी केलेली आहे, लोक मेले काय आणि जगले काय, आपण आपली लाईफ जगून घ्यायची. आपण ह्यांचा पैसा घेतलेला आहे, तो त्यांचा पैसा, लोकांचा पैसा हे आपल्या बापाची मालमत्ता असल्यासारखं ह्यांनी उडवलेला आहे. ह्यांनी स्वतःचे उद्योगधंदे उभा केलेले आहेत आणि आज हे लोकांपासून तोंड लपून पळत आहे. जसं परभणीने गुळाचा कारखाना, काय कसलं शुगरचा कारखाना याच्यामध्ये शेअर्स घेतले, तसं या राजस्थानीवाल्यांनी तसंच काही केलंय का? राजस्थानी मल्टीस्टेटचे जे चेअरमन आहेत चंदूलाल बियानी, हे एक राजकीय पक्षामध्येही काम करतात, माजी नगराध्यक्ष ते राहिलेले आहेत. आणि जसं साईरामचे परभणी यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी पैसे लोकांचे वापरले, तसेच चंदूलाल बियानी यांनी देखील स्वतःच्या उद्योग, कंस्ट्रक्शन लाईन असेल त्यांची, क्लासेस, बन्सल क्लासेस सारखा ज्या फ्रँचायझी आहेत त्याच्यासाठी, शाळेसाठी आणि विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांनी प्रॉपर्ट्या ह्या लोकांच्या पैशावरती घेतलेल्या आहेत. आणि लोक मेले तरी त्यांना पैसे परत द्यायचे नाही, ही भावना त्यांची मला तरी दिसते. या सगळ्या गोष्टीचे कागदपत्र आपण जमा करताय का? कारण लढा उभारायचं म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी लागतील. मी गेल्या 6 महिन्यापासून ह्या विषयामध्ये उतरल्यामुळं मी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ह्या विषयामध्ये जाऊन आलेलो आहे. मल्टीस्टेटचं ऑफिस दिल्लीला कुठं आहे, त्या ऑफिसमध्ये किती लोक काम करतात, त्याच्यानंतर ह्यांच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं आहेत. चंदूलाल बियानीच्या बाबतीत सांगायचं झालं तर परळी असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, पुणे असेल, विविध ठिकाणी यांनी प्रॉपर्ट्यामध्ये हे पैशाची गुंतवणूक केलेली आहे. यांना लोकांचं काहीही देणं घेणं पडलेलं नाही. आणि सर्वात मोठा विषय हा येतो की ते ज्या पार्टीमध्ये बिलॉंग करतात त्या पार्टीचे जे नेते आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, परंतु त्यांचं देखील या विषयाकडे दुर्लक्ष आहे. यांनी तरी स्वतःचं ऑडिट वगैरे लोकांसमोर मांडलंय का? कुठल्याही मल्टीस्टेटनं ऑडिट, ताळेबंद कुठल्याही प्रकारचं लोकांसमोर सादर केलेलं नाहीये. कुणाला कर्ज दिलंय हे देखील अद्यापपर्यंत कुणी कुणाला सांगितलेलं नाहीये. ह्यांना कुणी विचारणारच नाहीये. सहकार आयुक्त जे पुणे आहेत त्यांना मी या प्रश्नावरती विचारला असता, ते म्हणले हा आमच्या अखत्यारीमध्ये विषय येत नाही. परंतु मी त्यांना 2013चं सर्क्युलर दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुमच्या अखत्यारीमध्ये येतो, तुम्ही मल्टीस्टेटची तपासणी करू शकतात. परंतु महाराष्ट्रामध्ये एकाही मल्टीस्टेटची तपासणी सहकार खात्यामार्फत झालेली नाही. सर्क्युलर 2013चं दाखवलेलं असताना पण झालेलं नाही झाले. नेमकं गोड बंगाल काय आहे? त्यांचं म्हणणं आलं की हा आमचा स्टेटचा विषय आहे, हा केंद्र शासनाचा विषय आहे. म्हणजे स्टेट आणि केंद्र ह्यांचा ताळमेळ नसेल तर खाली हा भोंगळ कारभार नक्कीच चालणार नाही. पण आता सभेत एक नवीन बिल आणायचं चाललेलं आहे या मल्टीस्टेटबद्दल, मग त्या बिलचा आधार घेऊन तर हे करू शकतील ना? अतिशय चांगला प्रश्न विचारला. येणाऱ्या लोकसभेमध्ये मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये चांगलं बिल येणार, त्याच्यावरती चांगले ॲक्ट, त्याच्यावरती कलम वगैरे सगळे टाकले जाणार आहेत. कस्टमरचा चांगला आहे. परंतु हे कधी झालंय माझ्या सर्व ठेवीदार बांधवांनो, जेव्हा लढा सर्वसामान्यांचा सुरू झाला, बीड जिल्ह्यातून ही थिणगी पेटली आणि मराठवाड्यामध्ये जाऊन हिचं वनव्यामध्ये रूपांतर झालं. आणि ह्या थिणगीनं जो वनवा पेटलाय ह्याची नोंद सहकार खात्याचे देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाला गेली आणि त्याच्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी तिथं तयार होत आहेत. नाही, आता ह्याच्यावर आणखीन एक प्रश्न ग्राहकाच्या मनात आहे की हे जर बिल समजा उद्या पारित झालं
पारित झालं तरी मग या बिलच्या तारखेच्या अगोदरच्या ज्या ठेवी आहेत त्या या बिलच्या अंतर्गत येतील का त्यांची वाट लागेल? त्याच्यासाठी आपल्याला लढा कायम ठेवावा लागणार आहे. की जसं की आपण पाहतो एखादा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एखादा कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची युनियन होती आणि नंतर ते कायम करण्यासाठी जसं भांडतात तसं लढा सर्वसामान्यांचा सर्व ठेवीदारांसाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. आता हे जर बिल पास झालं तर हे बिल ज्ञानराधा आणि बाकी सगळ्यांसाठी लागू होईल असं आपण अपेक्षित ठेवू. सगळ्यांसाठी ज्ञानराधा असेल किंवा लक्ष्मी माता छोटी बँक छोटी मल्टीस्टेट असेल सर्वांसाठीच ते लागू राहणार. अच्छा. आणि माझं म्हणणं एकच आहे की ठेवीदाराचा फायदा झाला पाहिजे. ग्राहक म्हणून आपला देखील मल्टीस्टेटमध्ये आपल्याला सुरक्षा कवच भेटलं पाहिजे. आपला इन्शुरन्स त्या FD वरचा निघाला पाहिजे. FDचं जे व्याज आहे ते नॅशनल बँकेच्या नियमाप्रमाणे कॉर्पोरेट बँकेच्या नियमाप्रमाणेच मल्टीस्टेटवाल्यांनी दिलं पाहिजे. अव्वा की सव्वा व्याजाचं आमिष कस्टमरला दाखवून पैसे त्यांचे घेऊ नयेत ही माझी या कुठलाही व्यवसाय अगदी बरोबर आहे सज्जनराव. कुठलाही व्यवसाय असू द्या, जर नफ्यापेक्षा जर जास्त आपण देत असू तर तो व्यवसाय डब घायलाच येतो, तो व्यवसाय बुडलाच जातो. कारण मला एखादी वस्तू 2 रुपयाला पडते आणि मी 1.25ला जर ते विकत असेल तर कसं होईल? 100. आणि ह्याच फंडा हीच गोष्ट जसं की ज्ञानराधाचे माणसं तर घरी जायचे सकाळी 6 वाजता, ह्यांचे पण जात होते. सगळ्यांचेच ज्ञानराधाचे लोक ठेवी आणायला घरी जात होते. साईरामचे बुके शाल पेटाचा बॉक्स ते फेसबुकचं पेज घरी जाऊन मग इकडे पैसे म्हणजे यांच्याकडं असा फंडा होता की एखाद्या म्हणजे जसं ह्यांना एखादी विधानसभा लढवायची प्रत्येक गावातला डाटा ह्यांच्याकडे होता. ह्या गावामध्ये शासकीय सेवेमध्ये किती लोक येतं, बायपास गेलाय तर मग कुणाची जमीन बायपासमध्ये गेली, रेल्वे गेली तर कुणाची जमीन रेल्वेमध्ये गेली, यांच्याकडे यादी असायची. मग त्या यादीनुसार हे दररोज 3 टाइम काम करायचे. सकाळी यांच्याकडं, सकाळी त्या तात्याकडं, संध्याकाळी त्या मामाकडं हार बुके आणि शाल देऊन जास्त व्याजाचा आमिष देऊन गोरगरीब लोकांना लुटण्याचं काम या मल्टीस्टेटवाल्यांनी केलेलं. म्हणजे 420 तिकडे तर झाली पुन्हा इकडे पण झालेली. आणि परभणीचे जर फोटो पाहिले असेल, विषय राजस्थानच येतोय पण मला अचानक परभणी आठवले. त्यांचे ते फेसबुकचे फोटो, त्यांचा तो फेटा, तो हसता चेहरा आणि परवा ते व्हिडिओ आले त्यावेळेस त्यांची ती कंडिशन. अरे किती एवढा सरडा बदलू शकतो रंग. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो तो फेटा आणि तो हसरा चेहरा याच्या पाठीमागं लोकांना फसवण्याचं खूप मोठं षडयंत्र सुरुवातीपासून त्यांनी रचलं होतं. बरं, मला फक्त शेवटचा एक प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारायचा आहे. मल्टी स्टेटमध्ये लोकांनी पैसे गुंतवायचे नाही आणि सामान्य जनतेसाठी तुमचं याबद्दल काय संदेश आहे? मी या लोकप्रश्नाच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला मी असं आव्हान करेल आणि सांगू इच्छितो की मल्टीस्टेटमध्ये आपण कृपया करून पैसे गुंतवणूक करू नका. आपल्याकडचा जो पैसा आहे तो नॅशनल बँकेमध्ये गुंतवा. आपल्याला जर बँकेवर म्हणजे आज अशी अवस्था झालेली की लोकांचा बँकेवरचा विश्वास उडत चाललेला आहे. आपण प्रॉपर्टी खरेदी करू शकतो तर आपण प्रॉपर्टी खरेदी करा, परंतु ह्या असल्या लछाड आणि लबाड लोकांच्या बँकेमध्ये पैसे न टाकावेत हीच माझी आपल्याला हात जोडून विनंती असणार आहे. एवढंच मी आपल्याला सांगेल. आणि सर्वात महत्त्वाचं मी बीड जिल्हा तर म्हणेलच, परंतु बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामधल्या मल्टीस्टेट सुरक्षित नाहीत हे मी ठामपणे सांगतो. तर मित्रांनो, हा संदेश सगळ्यात महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या मल्टीस्टेट सुरक्षित नाही आहेत. दुसरी गोष्ट, कोण जरी तुम्हाला गोड बोललं, फार जास्त आमिष दाखवलं, तरी पण जी गोष्ट फार जास्त नफा देऊन केली जाते त्या गोष्टीमध्ये नक्कीच नुकसान असतं. सिक्युरिटी डिपॉझिट नाही, काय नाही, सोसायटी नावाचं फक्त रजिस्ट्रेशन आहे ज्याला 100 रुपयाच्या बॉन्डमध्ये रजिस्ट्रेशन होतं. हे सगळं असताना पण आपण 2 रुपयाचा जास्त नफा मिळतो म्हणून आमिष मल्टी स्टेटकडे बघू पण नका. नॅशनलाइज बँक किंवा कमीत कमी ते बँक तरी राहावे, त्याच्याकडे आपली सिक्युरिटी कुठेतरी RBI त्याच्यावर गव्हर्न करते. आता हे 2024चं जर बिल आता जे पारित करायचं चाललंय हे जर बिल आलं तर अपेक्षा ठेवू की ग्राहकांना या गोष्टीचा कुठं ना कुठेतरी फायदा होईल. सहज फायदा नाही झाला तर त्याच्यासाठी नक्की लढा उभा राहावा लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद सचिनराव.